नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी करते अंडा भुर्जी। अतिशय मस्त आणि टेस्टी होते। तुम्ही सुद्धा अशीच करून बघा, खूप छान आणि टेस्टी होईल। तर व्हिडिओ जर बघत असाल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करूया। मी इथे आज 3 अंड्याची भुर्जी करते, तर तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते बघा। तर ही बघा, इथे मी कढई ठेवून घेतली। कढई तापल्यानंतर त्यामध्ये गरजेपुरतं तेल घातलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे सुरुवातीला आणि 3 हिरव्या मिरच्या मी घालणार आहे। ही भुर्जी जी मी करते मीडियम तिखट करते, जास्त तिखट करत नाही आहे। मिरची आणि कढीपत्ता थोडासा परतला गेला की त्यामध्ये कांदा घालणार आहे बारीक चिरलेला। तर मिरची खूप जास्त वेळ तेलात ठेवलेली नाही आहे, कारण मला तिखट करायचं नाही आहे। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा घातला आहे। थोडा परतून घ्यायचा आणि मीठ घातलं की लगेच कांदा लालसर होतो, त्यामुळे थोडंसं मीठ मी इथे चवीपुरतं घालून घेतलं आहे। आता परत एकदा बघा, चमच्याने सगळं चांगला कांदा परतून घेतला आणि छान लालसुद्धा झाला। मग त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। फक्त हे 4 ते 5 साहित्यच आहे, त्याच्यामध्ये भुर्जी खूप मस्त होते। थोडीशी हळद घातलेली आहे टोमॅटो बरोबर। आता हे 3 ते 4 मिनटं आपल्याला सगळ्यांना परतवायचं आहे, कारण कांदा अजून लाल करायचा आहे आणि टोमॅटो सगळा याच्यामध्ये गळवून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, असं चांगला भुर्जीचा मसाला तयार करून घेतला आणि टोमॅटो व्यवस्थित गळलेला आहे। आता एक एक करून मी अंडं फोडणार आहे। इथे बघा, कोणाकोणाला आहे ना, अंडं जी भुर्जी करतो आपण ती खूप मोठे मोठे असे जे अंड्याचे तुकडे राहिले तर ते चांगले वाटत नाही। तर तुम्हाला जर बारीक अशी भुर्जी हवी असेल ना, तर पटापट अंडी फोडून घ्यायची, जशी मी तुम्हाला इथे दाखवते बघा। आणि गॅस मंद ठेवायचा अंडं फोडताना। पटापट सगळं मिक्स करून घ्यायचं। जेव्हा सगळं छान मिक्स होईल, सगळं अंडं फेटलेलं जाईल, त्याच्यानंतरच मग गॅस मिडियम करायचा आणि सगळी भुर्जी तयार करायची। तर हे बघा, अशा प्रकारे काय होईल, तुमची बारीक अशी भुर्जी तयार होईल। खूप वेळा असं होत असेल बघा तुमचं पण, भुर्जीचे मोठे मोठे तुकडे म्हणजे अंड्याचे मोठे मोठे तुकडे होत असतील, तर तसं होणार नाही अशा प्रकारे बघा करून, आणि मस्त अंड्याची भुर्जी तयार होते, फारच चविष्ट लागते। तर हे पहा, इथे मी अर्धा पार्ट कट केला आहे, कारण मी एकसारखं मिक्स करवते 3 ते 4 मिनिटं। आणि ही भुर्जी बघा अशीच शिजवायची असते। गॅस मंद ठेवायचा आणि ह्यातलं जे पाणी थोडंसं दिसणार भुर्जीचं ते सुद्धा सुकवून घ्यायचं, कारण कांद्यालाही पाणी सुटतं। मग तेव्हाच ती भुर्जी आहे ना, वईस लागत नाही आणि बघा अशी मोकळी बारीक होते। कोथिंबीर पण खूप कमी घालायची आणि अशी अंड्याची भुर्जी तयार करा बघा, मस्तच होईल। सर्व करायला घेऊया। तशी अंड्याची भुर्जी करायला खूपच सोपी आहे, पण काही वेळा ते तुकडे मोठे राहतात आणि भुर्जी जर अशी वेगळी लागते चवीला। तर अशी करून बघा, मस्त बारीक होते भुर्जी। आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या रेसिपीज माझ्या बघायला मिळतील। धन्यवाद।